रयत शिक्षण संस्था SHM कॉलेज कोपरगाव यांच्यातर्फे आयोजित ऑनलाईन लेक्चर TY BCom मधील सर्व विद्यार्थ्यांचे मी प्राध्यापक खरणार BR हार्दिक स्वागत करते। आज आपण विपणन व्यवस्थापन पेपर 3 या विषयाचा दुसऱ्या सत्रामधील प्रकरण नंबर 5 चा आपण अभ्यास करत आहोत। लास्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण प्रकरण नंबर 5 विपणन संशोधन या प्रकरणातील विपणन संशोधन म्हणजे काय आणि विपणन संशोधनाचे स्वरूप काय आहेत या मुद्द्यांचा आपण लास्ट लेक्चरमध्ये अभ्यास केला होता। थोडक्यात आपण विपणन संशोधन कशाला म्हटलंय तर बघा, आपण संशोधन या विषयाचा सर्वप्रथम अभ्यास करू। नेमकं संशोधन कशाला म्हटलं जातं तर एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करून त्या विषयाची अधिक माहिती जाणून घेणे म्हणजे आपण संशोधन असं म्हणतो। थोडक्यात जर आपल्याला विपणनाचं संशोधन करायचं असेल तर विपणनाचं संशोधन कसं केलं जातं तर माल तयार करण्यापूर्वी अगदी कच्चा माल गोळा करण्यापासून तर कच्च्या मालाचं पक्क्या मालात रूपांतर होईपर्यंत येणाऱ्या सर्व क्रियांचं आगाऊ नियोजन करणं, त्याची मांडणी करणं, त्याची विक्री कोणत्या ठिकाणी केली जाईल या सर्व गोष्टींची अगोदरच माहिती मिळविणं आणि त्या दृष्टीने आपण मालाची विक्री करणे म्हणजेच विपणन संशोधन। म्हणजेच विपणनामध्ये येणाऱ्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आगाऊ उपाययोजना मांडणे किंवा सुचविणे म्हणजे विपणन संशोधन असं आपण लास्ट लेक्चरमध्ये अभ्यासलं होतं। यानंतर आता विपणन संशोधनाचं स्वरूप अभ्यासत असताना आपण काय म्हटलं की विपणन संशोधन काय आहेत तर प्रामुख्याने विपणनासंबंधी निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर सुचविलेली उपाययोजना म्हणजे विपणन संशोधन। म्हणजेच मालाची विक्री कोणत्या ठिकाणी करावी, ही विक्री करत असताना ती कशा प्रकारे करावी, त्यामध्ये निर्माण होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या समस्येचा वस्तुनिष्ठ पद्धतशीर आणि परिपूर्ण अभ्यास म्हणजे विपणन संशोधन असं आपण व्याख्येमध्ये लास्ट लेक्चरमध्ये अभ्यासलं होतं। म्हणजेच आपल्याला व्याख्या काय सांगते की विपणनासंबंधी कोणत्याही समस्येचा परिपूर्ण पद्धतशीर आणि वस्तुनिष्ठ अभ्यास म्हणजेच विपणन संशोधन होय। तर या ठिकाणी विपणन संशोधनाच्या व्याप्तीचा आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यास करणार आहोत। विपणनाचं स्वरूप हे व्यापक आहेत म्हणजेच मोठ्या स्वरूपाची विपणन संकल्पना आहेत। मग यामध्ये विपणन संशोधनाची व्याप्ती अभ्यासत असताना आपण वेगवेगळ्या मुद्द्यांचा इथे अभ्यास करणार आहोत। त्यामध्ये विपणन संशोधनाच्या व्याप्तीमध्ये पहिला मुद्दा आपल्याला सांगता येईल तो म्हणजे व्यवसाय संघटना। आता व्यवसाय संघटनेचा जर आपण विचार केला तर व्यवसाय संघटना काय आहेत तर मालाची किंवा वस्तूची निर्मिती करणारी संघटना असते। मग या व्यवसाय संघटनेचा मुख्य उद्देश काय आहे, तयार केलेला जो काही माल आहे तो ग्राहकांपर्यंत योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी पोहोचविणे हे आपल्याला व्यवसाय संघटनेमध्ये समाविष्ट करावं लागतं। म्हणजे व्यवसाय संघटनेमध्ये व्यावसायिकाचा जो हेतू असतो, जो उद्देश असतो तो काय असतो तर अधिकाधिक ग्राहक मिळून जास्तीत जास्त नफा मिळविणे आणि व्यवसायाचं नावलौकिक वाढविणं हे व्यवसाय संघटनेचं उद्दिष्ट असतं। मग विपणन संशोधन काय करत असतं तर विपणन संशोधन व्यवस्थापनाला बाजारामध्ये असणारी जी बदलती परिस्थिती आहे, ग्राहकांची खरेदी वर्तणूक असेल, किंमत पातळीवर निर्माण होणारे चढ उतार असतील, सरकारी धोरणातील बदल असेल तर या सर्व गोष्टींची एकंदरीत माहिती आणि मार्गदर्शन पुरविण्याचं काम प्रामुख्याने विपणन संशोधन करत असतं। व्यवसाय संघटना या संशोधनाच्या माध्यमातूनच जी माहिती गोळा झालेली आहे त्या माहितीचा विचार करूनच मालाची आणि वस्तूची निर्मिती करत असतात। म्हणजेच थोडक्यात काय तर आजच्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर आज काय आहेत की आपण डायरेक्ट ग्राहकांना माल पोहोचवू शकतो, ऑनलाईन पद्धतीने मालाची विक्री करू शकतो। मग यासाठी तुम्ही जर ठरवलं की वेगवेगळे शॉप उभारून मालाची विक्री केली जाईल
मोठ्या स्वरूपात माल तुम्ही तयार केला आहे आणि तुम्ही ठरवलं आहे की मालाची आपण निर्यात करू आणि त्यानंतर तो माल ग्राहकांना परकीय देशामध्ये पाठवू किंवा आपल्याच देशामध्ये एका राज्यातून दुसऱ्या राज्यात पाठवू किंवा एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवू, तर त्याला तुम्हाला फारसा प्रतिसाद मिळणार नाही. पण हाच माल जर तुम्ही ग्राहकांच्या ऑर्डर्सप्रमाणे त्या प्रत्येक ग्राहकाला त्याच्या घरापर्यंत पोहोचविला, तर याचा निश्चितच त्या व्यवसाय संस्थेला फायदा होईल. म्हणजे अशा प्रकारे बाजारामध्ये असणारी जी बदलती परिस्थिती आहे, त्या बदलत्या परिस्थितीचा अंदाज हे विपणन संशोधन त्या व्यवसाय संघटनेला देत असते. आजच्या काळामध्ये मालाच्या निर्मितीमध्ये नेमकी काय समस्या आहेत, ग्राहकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, याची अगोदर माहिती संशोधक मिळवत असतो आणि ही मिळालेली माहिती त्या व्यवसाय संघटनेपर्यंत पोहोचविण्याचं काम हे विपणन संशोधन करत असतं. म्हणजेच कोणत्याही प्रकारची व्यवसाय संस्था असेल किंवा व्यवसाय संघटना असेल, ती लहान असेल, मोठी असेल किंवा मध्यम असेल, तर अशा कोणत्याही व्यवसाय संघटनेला संशोधनाशिवाय वस्तूच्या आणि मालाच्या विक्रीचा मार्ग मोकळा होत नाही. म्हणजेच मालाची जर विक्री करायची ठरविलं, तर त्यापूर्वी आपल्याला अगोदर माल विक्रीसंबंधी नेमक्या काय समस्या निर्माण होणार आहेत याची कल्पना येणं अपेक्षित असतं. एकदा का आपल्याला समस्या माहिती झाल्या की त्या समस्यांवर उपाययोजना सुचवून त्यानंतरच आपण काय करत असतो, मालाची विक्री करत असतो. म्हणजे अशा प्रकारे व्यवसाय संघटनेच्या दृष्टीने विपणन संशोधन हे एक व्यापक स्वरूपाचं असं कार्य आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे ग्राहक वर्तणूक. विपणन संशोधनामुळे ग्राहकांची खरेदी वर्तणूक नेमकी कशा प्रकारची आहेत किंवा एखाद्या वस्तूला ग्राहक जास्तीत जास्त मागणी करतात का किंवा का करत नाहीत याची माहिती आपल्याला या संशोधनातून मिळू शकते. मग या खरेदी वर्तणुकीमध्ये कशाचा अभ्यास केला जातो, तर खरेदी वर्तणुकीमध्ये प्रामुख्याने एखाद्या ब्रँडबद्दल ग्राहकाची काय अपेक्षा आहेत किंवा एखाद्याच ब्रँडची ग्राहक वस्तू का खरेदी करतो आणि खरेदी करत असताना त्या खरेदी केलेल्या वस्तूबद्दल त्याचं तो समाधानी आहेत किंवा नाहीत, म्हणजे त्याची प्रतिक्रिया काय आहेत, ही प्रतिक्रिया हा संशोधक जाणून घेत असतो. म्हणजेच खरेदी वर्तणुकीमध्ये केवळ वस्तूची खरेदी करणे आणि खरेदी केल्यानंतर ग्राहकाने त्या वस्तूचा उपभोग घेणे एवढ्यापुरताच कार्य मर्यादित नसतं. तर विपणन संशोधनाच्या या मुद्द्यामध्ये आपल्याला असं स्पष्ट करायचं आहे की प्रामुख्याने ग्राहक एखादीच वस्तू का खरेदी करतो, त्या वस्तूलाच का अग्रक्रम देतो किंवा जी वस्तू ग्राहकाने खरेदी केलेली आहेत त्या खरेदी केलेल्या वस्तूबद्दल त्या ग्राहकाची काय प्रतिक्रिया आहेत, म्हणजेच तो ग्राहक समाधानी आहेत की असमाधानी आहेत याची देखील माहिती जाणून घेतली जाते. मग अशा प्रकारे जर बाजारामध्ये एखाद्याच ब्रँडची वस्तू विकली जात असेल तर त्याच ब्रँडच्या वस्तूला का मागणी आहे याबद्दलची माहिती विपणन संशोधक जाणून घेत असतो. म्हणजेच विपणन संशोधक एकंदरीत ग्राहकाच्या वर्तणुकीचा बारकाईने अभ्यास करतो आणि ग्राहकाच्या वर्तणुकीचा अभ्यास केल्यानंतर ग्राहक जी वस्तू खरेदी करतात, ज्या ब्रँडला जास्त मागणी करतात, त्या ब्रँडचं किंवा त्या वस्तूचं डिझाईन काय आहेत, त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रकुलाची रचना काय आहेत, विपणनासाठी कोणती पद्धती अवलंबली आहेत किंवा जाहिरातीसाठी कोणत्या तंत्राचा अवलंब केला आहे, या सर्व गोष्टींची तो माहिती मिळवत असतो आणि त्यानुसार जी माहिती त्याला मिळते ती माहिती आणि त्यामध्ये निर्माण होणाऱ्या ज्या समस्या आहेत आणि निर्माण झालेल्या समस्यांवरती ज्या काही उपाययोजना आहेत त्या उपाययोजनांची माहिती हा विपणन संशोधक त्या व्यवसाय संघटनेला देत असतो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे उत्पादन संशोधन. उत्पादन संशोधन कशाशी संबंधित आहेत, तर प्रामुख्याने ते उत्पादनाशी संबंधित आहेत. ज्या वस्तूचं आपण उत्पादन करणार आहोत, उत्पादक जी वस्तू तयार करणार आहेत त्या वस्तूशी ही उत्पादन संशोधन संबंधित असतं. यामध्ये उत्पादन संशोधनात ज्या काही बाबी समाविष्ट होतात त्या कोणत्या बाबी आहेत, तर प्रामुख्याने
वस्तू विकास संकल्पना असेल, विपणनाचं परीक्षण असेल, उत्पादनाचं परीक्षण असेल, वस्तूच्या जागेची निश्चिती असेल किंवा वस्तूचं संवेष्टन असेल, डिझाईनचा अभ्यास असेल, या सर्व गोष्टींचा उत्पादन संशोधनामध्ये समावेश होत असतो. थोडक्यात उत्पादन संशोधन काय आहेत, तर जर आपल्याला एखाद्या वस्तूची निर्मिती करायची असेल तर वस्तूची निर्मिती करण्यापूर्वी किंवा नवीन वस्तू आपल्याला तयार करायची असेल तर ती नवीन वस्तू बाजारात आणण्यापूर्वी आपलं पूर्वीचं जे काही जुनं उत्पादन आहेत, म्हणजे यापूर्वी आपण ज्या वस्तूची निर्मिती करत आहोत त्या वस्तूची देखील मागणी वाढणं अपेक्षित असतं. मग ही जुन्या उत्पादनाची मागणी वाढण्यासाठी आपण काय करत असतो, जुन्या उत्पादनातच बदल करून नवीन वस्तू तयार करत असतो. मग नवीन वस्तू कशी तयार केली जाईल, तर उत्पादन तेच असतं, फक्त काय केलेलं असतं की त्यामध्ये बदल केलेला असतो. म्हणजे जर का समजा तुम्ही एखादा पेन वापरण्यासाठी घेतले, एखादी नोटबुक घेतली किंवा बॅग घेतली, तर ती पूर्वीच्याच कंपनीची असते, फक्त काय असतं की त्यामध्ये थोडासा चेंजेस झालेला असतं, म्हणजे त्याचं लेआउट किंवा स्ट्रक्चर चेंज झालेलं असतं, कदाचित त्याची डिझाईन चेंज झालेली असेल, रंगसंगती चेंज झालेली असेल. मग अशा प्रकारे जी जुनी वस्तू आहेत त्या जुन्या वस्तूमध्ये बदल करून तीच वस्तू नव्याने बाजारात आणून ग्राहकाला आकर्षित केलं जातं. हे उत्पादन संशोधनामध्ये समाविष्ट असतं. म्हणजेच पूर्वी जो जुना माल आहे त्या जुन्या मालाला जर ग्राहक मागणी करत नसेल तर अशा जुन्या मालाच्या उत्पादनामध्ये बदल करून तो माल नव्याने ग्राहकांच्या पसंतीस कसा उतरेल अशा प्रकारे त्याची निर्मिती करून तो ग्राहकांना विकला जातो. हे उत्पादन संशोधनामध्ये अपेक्षित असतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे ते म्हणजे आर्थिक संशोधन. आर्थिक संशोधन हे प्रामुख्याने पैशाशी संबंधित असतं, आर्थिक व्यवहारांशी संबंधित असतं. म्हणजे व्यवसाय संस्थेचा जर आपण विचार केला तर म्हणजे पैसा किंवा भांडवलावरती व्यवसाय संस्था उभारलेली असते. मग अशा व्यवसाय संस्थेमध्ये बाजारामध्ये असणाऱ्या त्या व्यवसाय संस्थेचा सहभाग, विक्रीचं प्रमाण, स्पर्धकांचा झालेला परिणाम, या सर्व गोष्टींचा आर्थिक व्यवहारांवर परिणाम होत असतो. मग अशा वेळेस आपला माल जर निर्यात करायचा असेल, मालाची विक्री करायची असेल, वस्तूचं उत्पादन करायचं असेल, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करायची असेल किंवा नवीन यंत्रसामग्री व्यवसायात आणायची असेल की जेणेकरून आपला माल हा अत्याधुनिक पद्धतीने बनविणं आपल्याला शक्य होईल, अशा प्रकारे जर माल तयार करायचा असेल तर त्यासाठी प्रामुख्याने हे आर्थिक संशोधन केलं जातं. मग अशा आर्थिक संशोधनाच्या अभ्यासातून विक्रीच्या प्रमाणात वाढ घडवून आणणे शक्य होतं. स्पर्धकांच्या ज्या काही स्पर्धा बाजारात आहेत त्या स्पर्धेला सहजासहजी तोंड देता येतं. त्याचबरोबर आपल्या मालाची दुसऱ्या बाजारपेठेमध्ये निर्यात करणं देखील शक्य होतं. यासाठी आर्थिक संशोधनाचा अभ्यास केला जातो. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे किंमत संशोधन. आता किंमत संशोधन काय आहे, तर किमतीचा प्रामुख्याने उत्पादनावर परिणाम होत असतो. हे आपण यापूर्वी शिकलो आहोत की किंमत हा एकमेव असा घटक आहे जो ग्राहकांच्या खरेदी वर्तणुकीवर परिणाम करत असतो. मग आता खरेदी वर्तणुकीवर कसा परिणाम होईल, तर प्रामुख्याने किमतीमध्ये जर चढ उतार होत असेल तर ग्राहकांच्या मागणीमध्ये देखील आपल्याला चढ उतार होताना पाहावयास मिळतं. यासाठी संशोधक हा किंमत संशोधन करत असतो. वस्तूच्या किंवा उत्पादनाच्या किमतीचा परिणाम ज्याप्रमाणे त्या वस्तूच्या विक्रीवर होतो त्याचप्रमाणे व्यवसाय संघटनेच्या नफ्यावर देखील त्याचा परिणाम होत असतो. म्हणजेच किमतीत चढ उतार झाले तर नफा तोट्यामध्ये देखील चढ उतार झालेले आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे किंमत पातळी आणि किमतीतील लवचिकता यांच्यातील चढ उतारांचा काळजीपूर्वक अभ्यास करणं अपेक्षित असतं. मग या किंमत संशोधनामध्ये काय विचारात घेतलं जातं, तर किंमत संशोधनामध्ये प्रामुख्याने खर्च विश्लेषण, मागणी विश्लेषण आणि बाजारपेठ विश्लेषण याचा प्रामुख्याने या किंमत संशोधनामध्ये अभ्यास केला जातो. म्हणजेच वस्तू तयार करण्यासाठी आपल्याला एकंदरीत किती खर्च आला आहे यासाठी खर्चाचं विश्लेषण केलं जातं.
ग्राहक त्या उत्पादनाला किती पसंतीक्रम देत आहेत, म्हणजे किती मागणी करतायत, यासाठी मागणीचं विश्लेषण केलं जातं. आणि बाजारपेठेमध्ये किती प्रमाणात आणि किती बाजारपेठांमध्ये त्या मालाला मागणी येते, यासाठी बाजारपेठ विश्लेषण विचारात घेतलं जातं. म्हणजे अशा प्रकारे किंमत संशोधन हे प्रामुख्याने वस्तूचं उत्पादन, वस्तूची विक्री, वस्तूची मागणी, वस्तूचा खर्च आणि बाजारपेठेचं विश्लेषण या सर्व घटकांवर एकंदरीत परिणाम करत असलेलं आपणास पाहावयास मिळतं. कारण किंमत ही त्या वस्तू उत्पादनाच्या नफा आणि तोट्यावर परिणाम करत असलेली पाहावयास मिळते. आणि त्यानंतर शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजे वितरण संशोधन. आता वितरण संशोधन काय आहे, तर वितरण संशोधनामध्ये प्रामुख्याने आपली वस्तू कोणकोणत्या ठिकाणी वितरित करायची, पाठवायची, याचा यामध्ये विचार केला जातो. यासाठी व्यवसाय संस्थेमध्ये असणारा जो काही संशोधन विभाग आहे, तो संशोधन विभाग माल कुठे आणि कसा वितरित करायचा याचा अभ्यास करत असते. यामध्ये सर्वप्रथम यंत्रकुलाचा अभ्यास करणं अपेक्षित असतं. कारण जर यंत्रकुल रचना चांगली असेल तर आपला माल चांगल्या प्रकारे तयार करणंही शक्य होतं, त्याचबरोबर त्या मालाचं वितरण करणं देखील शक्य होतं. म्हणजे वाहतुकीसाठीची साधने असेल किंवा माल तयार करण्यासाठीची साधने असेल, या दोन्ही गोष्टींचा या वितरण संशोधनामध्ये अभ्यास केला जातो. मग या वितरण संशोधनामध्ये केवळ माल वितरित करणे एवढंच अपेक्षित आहेत का? नाही. तर यामध्ये काय विचारात घेतलं जातं, तर वितरण संशोधनामध्ये विक्री करण्यात येणारा जो माल आहे त्या मालाचं डिझाईन विचारात घेतलं जातं. वितरक बऱ्याचशा प्रसंगी ग्राहकांचं सर्वेक्षण करत असतो. मग असं वितरण सर्वेक्षण यात विचारात घेतलं जातं. म्हणजेच कोणत्या ठिकाणी किती ग्राहक माल खरेदी करतात यासाठी ग्राहकांचा एक सर्वे तयार केला जातो. मग हे सर्वे किंवा हे सर्वेक्षण देखील वितरण संशोधनात समाविष्ट असतं. त्याचबरोबर किती प्रमाणात मालाची दुसऱ्या देशामध्ये, दुसऱ्या राज्यामध्ये, दुसऱ्या शहरामध्ये निर्यात झालेली आहे, दुसऱ्या देशामध्ये निर्यात झालेले आहेत किंवा दुसऱ्या राज्यामध्ये तो माल पाठविलेला आहे, इत्यादींचा यामध्ये समावेश केला जातो. आणि अशा सर्व गोष्टी म्हणजे वितरण सर्वेक्षण असेल, मालाचं डिझाईन असेल, यंत्रकुल रचना असेल, मालाची निर्यात असेल, अशा सर्व गोष्टींचा एकत्रित विचार या वितरण संशोधनामध्ये केला जातो. यासाठी त्या व्यवसाय संस्थेला भक्कम अशी वितरण व्यवस्था तयार करावी लागते की जेणेकरून ती व्यवसाय संस्था आपला माल योग्य ठिकाणी योग्य त्या ग्राहकांपर्यंत सहजासहजी पोहोचवू शकेल. म्हणजेच या ठिकाणी एकंदरीत जर आपण व्यवसाय संस्थेचा विचार केला तर व्यवसाय संस्थेमध्ये तयार झालेला जो माल आहे तो माल तयार करणे एवढंच व्यवसाय संस्थेचं कार्य मर्यादित नसतं, तर त्याचबरोबर ती व्यवसाय संस्था आपण तयार केलेला जो काही माल आहे तो ग्राहकांच्या पसंतीस कसा उतरेल आणि ग्राहक त्या मालाला जास्त मागणी कशी करेल या दृष्टीने व्यवसाय संस्था प्रयत्न करत असते. म्हणूनच आपण आजची बाजारपेठ ही ग्राहकाभिमुख बाजारपेठ आहेत असं देखील मानतो. म्हणजे अगदी आपण FY पासून मार्केटिंगमध्ये शिकत आहोत, विपणनामध्ये शिकत आहोत की ग्राहक हा सर्वप्रथम राजा आहेत किंवा ग्राहक हा केंद्रबिंदू आहेत, असा समजून जर त्या व्यवसाय संस्थेने वस्तूचं उत्पादन केलं तर निश्चितच ते उत्पादन ग्राहकाच्या पसंतीस उतरतं. याचं कारण काय, तर ग्राहकाची मागणी आपण अगोदर विचारात घेतलेली, ग्राहकाची पसंती विचारात घेतली, ग्राहकाची आवडनिवड विचारात घेतली आणि त्यानुसार आपण माल तयार केला आहे. म्हणून काय होतं आहे की आपल्याला एकंदरीत ग्राहक कशा प्रकारचा आहे ही माहिती मिळते आणि आपण तसं उत्पादन करतो, ज्याचा एकंदरीत अनुकूल परिणाम त्या व्यवसाय संस्थेच्या नफ्यावर होतो. म्हणजेच यामुळे व्यवसाय संस्थेच्या नफ्यामध्ये देखील वाढ होत असते. अशा प्रकारे आपल्याला विपणन संशोधनाच्या व्याप्तीचा अभ्यास करता येईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.